आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। अजितदादा मुख्यमंत्री झाले पाहिजे असं वक्तव्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलं आहे। त्यांनी आपली इच्छा बोलून दाखवली आहे। अपेक्षा व्यक्त करणं हा लोकशाहीनं दिला अधिकार असल्याचंही त्या म्हणाल्या। गिरीश महाजन यांनी फडणवीसांबाबत इच्छा व्यक्त केली होती आणि आता रुपाली चाकणकर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या आणि महिला मंडळाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या ठिकाणी एक मोठं विधान केलं आहे। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अजितदादा हे मुख्यमंत्री झाले पाहिजे असं त्या म्हणाल्या। तर गिरीश महाजनांनी फडणवीसांविषयी आपली इच्छा बोलून दाखवलेली होती आणि त्यानंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधून रुपाली चाकणकर यांनी अजितदादा हे मुख्यमंत्री झाले पाहिजे असं म्हणाल्या। अजितदादा मुख्यमंत्री झाले पाहिजे ही कार्यकर्त्यांची भावना असल्याचंही त्या पुढे म्हणाल्या। प्रत्येक कार्यकर्ता काम करत असताना तो त्याच्या नेत्याचा एक आदर्श घेऊन राजकारणात आलेला असतो। तो सामाजिक कार्य करतो, राजकीय काम करत असतो आणि प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की त्याचा नेता मोठा व्हावा। त्याच्यामुळे कार्यकर्ते म्हणून त्यांनी प्रत्येकजण अपेक्षा होती। गिरीशजी महाजन बोलले तरी ते त्यांच्या नेत्यांबद्दलची त्यांची अपेक्षा ती त्यांनी व्यक्त केली, कारण की त्यांनी कार्यकर्ता म्हणून काम करतो, आम्ही कार्यकर्ते म्हणून काम करतो। आम्हाला वाटतं आदरणीय दादा मुख्यमंत्री झाले पाहिजेत। याच्यामध्ये गैर असं काहीच नाहीये। अपेक्षा असणं किंवा त्या पद्धतीने काम करणं, ती अपेक्षा व्यक्त होणं हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे। त्याच्यामुळे त्या पद्धतीने कार्यकर्ते व्यक्त होत असतात। आम्हालाही वाटतं आदरणीय दादा हे राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत आणि ती एका कार्यकर्त्याची प्रामाणिक भावना आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।